स्वराज्यातील हा तो किल्ला जिथे प्रथमच शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले गेले आहे व महाराजांची जी प्रतिमा आहे ती बिना सोनतेची आहे. तसेच हा तोच किल्ला जिथे 350 वर्षापूर्वी एक गाव वसले गेलेले आहे व पिढ्यानपिढ्या अजूनही तिथे राहतात व त्यांची आम्ही तिथे इंट्रोडक्शन घेतले. तसेच शिवाजी महाराजांचे, मुघलांचे, औरंगचे ह्या किल्ल्याशी काय उपयोग आहे? अरबी समुद्रातला आणि स्वराज्याचा हा आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि इथेच हा एकमेव किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे हातांचे आणि पायांचे दोन्ही ठसे आहेत. हाच तो किल्ला जिथे महादेवाचे मंदिर आहे आणि इथूनच एक चोरवाट समुद्राकडे जाते. नमस्ते, वेलकम, शस्त्रियाकाल. वेलकम टू माय चॅनल डॉक्टर कैलाश ट्रॅव्हल खोर. आज आपण सफर करणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टची. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब जरूर करा. ट्रेनचा प्रवास सुरू केला आणि कुडाळ स्टेशनला पोहोचलो. मुंबईपासून कुडाळला जाण्यासाठी ट्रेन कनेक्टिव्हिटी तशी स्ट्रॉंग आहे. तिकडून मालवणसाठी लालपरी म्हणजेच बसेस किंवा रेंटेड स्कूटीने प्रवास करू शकतो, अगदी अफोर्डेबल शुल्कात. प्रवास अगदी साधा, स्ट्रेट फॉरवर्ड रोडने लहान लहान गावे मागे सोडत शेवटी मालवणला पोहोचलो. नारळाची झाडे, मंदिरे पाहून मन भारावून जाते. ओढ लागले होते महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्या पाहण्यात. अगदी सुंदर असा आमचं कोकण. मालवणमध्येच पोहोचलो. तिथून सुरू झाला समुद्र प्रवास. जेटी राईडसाठी मालवण बंदरावर गेलो. तिकडून जेटी राईडचे 100 रुपीज तिकीट काढले आणि लाईनमध्ये उभा राहिलो. 11 जण जमा झाली आणि जेटीमधला प्रवास सुरू झाला. समुद्र लाटांचे हेलकावे खात आम्ही 7 ते 8 मिनिटाचा प्रवास करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलो, म्हणजे त्याच्या महाद्वारापाशी पोहोचलो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जैसे ही सिंधुदुर्ग किले पर हम पहुंचते हैं, सबसे पहले हमें हनुमान जी के मंदिर के दर्शन होते हैं. महाराज जी के हर फोर्ट पर हनुमान जी का मंदिर हमें डेफिनेटली दिखेगा. हनुमान जी शक्ति और भक्ति के प्रतीक हैं. आगे बढ़ते हैं तो हमें स्टोरेज ग्रेनरी यानी कि धान्य कोठार के दर्शन होते हैं. सामने ही हमें एक मंदिर का दर्शन होता है जिसके ऊपर ध्वज लहराता हुआ दिखेगा. उस ध्वज के ऊपर महाराज जी की प्रतिमा है. बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय. सिंधुदुर्ग किले के कंस्ट्रक्शन को देखकर 3 शब्द याद आते हैं: अद्भुत, अचंभित, अद्वितीय. फोर्ट के महाद्वार गोमुख आकार में बनाए गए हैं. इसका विशेष कारण यह कि कोई भी दुश्मन उस पर सीधे से हमला न कर सके. ऐसे कंस्ट्रक्शन को देखकर सच में शत शत प्रणाम करने का मन होता है. आज भी किले के महाद्वार सुस्थिति में है, मानो महाराज की राह देख रहे. महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची हीच जागा का निवडली असेल बरं? या जागेचे नाव होते कुर्ली बेट आयलँड. या जागेपासून गोवा, जिंजी, कोकण सगळीकडे जाणे एक समान होते. महाराजांची दूरदृष्टी होती. पोर्चुगीज, डच, मुघल, ब्रिटिश सगळेच या ठिकाणाहून स्मगलिंग करत, बिझनेस करत. महाराज एके दिवशी आपला गणवेश बदलून या बेटाची पाहणी करण्यास आले. जागा योग्य वाटली. इथे स्मगलिंग आयलँडचे सुद्धा दर्शन होत होते. त्यास वाटले दुश्मनावर नियंत्रण करण्याचा सुद्धा इथे यश मिळेल आणि श्री गणेशा करून सिंधुदुर्ग बांधण्याचे बांधकाम सुरू करण्यास सांगितले. इंदुरकरांनी काम सुरू केले. सिंधुदुर्ग किले पर आप ये देख सकते हो श्री शिवराजेश्वर देवस्थान. कहा जाता है कि छत्रपति राजाराम जी ने, मतलब शिवाजी महाराज जी के दूसरे बेटे, उन्होंने ये मंदिर शिवाजी महाराज जी के लिए बनाया था. और इस मंदिर का जो मेन यूएसपी है वो है कि शिवाजी महाराज जी हमें बिना दाढ़ी के, बिना बियर्ड के दिखते हैं. ये फोटो देख सकते हो आप, सेम ऐसी ही मूर्ति दिखती है. श्री शिवराजेश्वर देवस्थान. और ये जो सभा मंडप है ये बाद में बनाया गया है.
इसकी भी हिस्ट्री मैं आपको बताऊंगा, लेकिन आगे आप देख सकते हो जैसे जैसे मैं अंदर जा रहा हूं मुझे इतना गूज़बम्स आ रहे हैं, इतने गूज़बम्स आ रहे हैं, क्योंकि मैं शिवाजी महाराज जी को ऐसा लग रहा है कि मैं उनको आंखों से देख रहा हूं। ये देखिए, आप ये फोटो देख सकते हो, ये मूर्ति देख सकते हो, कितनी मतलब प्रभावशाली है। उनको देख के ऐसे लग रहा है कि बाप रे, शिवाजी महाराज जी अभी भी है इस किले पर, उनका वास है, उनकी आत्मा अभी भी है सच में। सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी त्या काळचे मेन आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांकडे होती. किल्ला समुद्रावर बांधणे म्हणजे खूप तडजोड, भयावह लाटांसोबत झुंज देणे. चुना मातीने काम होत नव्हते, तरी शकल लावून महाराजांनी 70,000 किलो शिसे म्हणजे लीड धातू वापरण्यास सांगितले. बेस बसला, किल्ला बांधण्याचे काम सुरू झाले. पण स्वराज्यावर मोठे संकट धावून आले. शिवाजी महाराजांनी औरंग्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ते आग्र्यास गेले. धोक्याने औरंग्याने त्यांना बंदी बनवून ठेवले. इथेच दक्कन हादरला. परंतु आमच्या महाराजांनी चातुर्याने व संयमतेने काम केले. पैशाचे, मालमत्त्याचे अभाव होता. या सर्व कारणास्तव बांधकाम ठप्प झाले. महाजिजाऊने आदेश दिला, काम पुन्हा सुरू करा, आमचे शिवबा परत येणार. इंदुरकरांनी कर्ज काढले, स्वतःची जमीन विकली व काम पुन्हा सुरू केले. त्याच वेळेस महाराजांनी सुद्धा चातुर्याने काम केले. आग्र्याहून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि हाच किस्सा द ग्रेट एस्केप ऑफ आगरा. अगर आप ये सिंधुदुर्ग किले को देखने आना चाहते हो तो आप सुबह के टाइम पे और शाम के टाइम पे आइए। दोपहर का टाइम में बहुत धूप होती है तो डिहाइड्रेशन होता है, तो मंदिर या सिंधुदुर्ग किला उतने अच्छे से देखने को नहीं मिलता। अभी हम सामने जा रहे हैं महादेव मंदिर और यहीं पे है भुयारी मार्ग।